VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात सध्या आपण आद्य शंकराचार्यांवरची चर्चा करत आहोत. या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी मिलिंद दादा इथे आलेले आहेतच. नमस्कार मिलिंद दादा. नमस्कार मिलिंद दादा. इतक्या वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली आहेत. हो. एकदा साधनेमध्ये आम्हाला एक स्तोत्र सांगितलं होतं ज्याचं नाव होतं जिव्हा प्रार्थना. किती अलौकिक होती ती. दादा आम्हाला अर्थ सांगा ना एक एक कडव्याचा, कारण संस्कृत आजकाल सगळ्यांना येतं असं नाही ना. हो, आवडेल आम्हाला ऐकायला. अगदी थोडक्यात सांगतो. चालेल. भौतिक जिभेबद्दलच फक्त शंकराचार्य बोलतात असं नाही. जीभ ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल सांगतात. तर ती जिव्हा जी आहे ती मनाची जिव्हा आहे. मनाची जिव्हा. पहिला श्लोक जो आहे, मत प्रिय सखी, माझी सगळ्यात प्रिय सखी आहेस तू. मत जिव्हे, हे जिव्हे तू माझी सगळ्यात प्रिय सखी आहेस. मय्यनुकंपाम कुरुष्व नवमी त्वाम, मी तुला नमस्कार करतो, नमन करतो. माझ्यावर दया कर, अनुकंपा, मय्यनुकंपाम, माझ्यावर अनुकंपा कर, दया कर. कुरुष्व नवमी त्वाम, मी तुला प्रार्थना करतो. ऐक. अन्यापवाद रहिता, अन्य अपवाद रहिता, भज सततमो नमः शिवाय. दुसऱ्या कोणाची निंदा, चहाडी, नालस्ती, दुसऱ्याबद्दल काही टॉक्सिक वेडवाकडं न बोलता नमः शिवाय, ती प्रत्येक क्षणी तू फक्त शिवाचं नमन कर, म्हणजे जप करत राहा असं. कारण जिभेचं सगळ्यात महत्व काय आहे की तिला जी रसना आहे हे तिचं प्रमुख काम आहे. हो. तर मग भौतिक गोष्टीतल्या चुकीच्या गोष्टींचा रसास्वाद घेण्यापेक्षा मधुर असं जे नाव आहे देवाचं, परमेश्वराचं, ते तू घे, असं ते पहिल्या श्लोकात सांगतात. तर जेवढा डिवाइन विचार करू, जेवढं सातत्याने त्या नावाच्या जवळ राहू, तेवढं आपण त्या डिव्हिनिटी मध्ये अकंठ बुडालेलं असू. म्हणून त्या जिव्हेला त्यांनी प्रार्थना केलेली. दुसरा श्लोक आहे, वाणी गुणानुनिलये त्वाम वंदे मा कुरुष्व परनिंदाम. इथं परनिंदा हा शब्द पण पुन्हा आलाय. त्यज सकल लोक वार्ताम भज सततमो नमः शिवायती. तर वाणीचे गुण काय आहेत? तर ओज आहे, तेज आहे, प्रासादिक असं आहे, माधुर्य आहे, सत्य सांगणं आहे, हे वाणीचे गुण आहेत. तर ते तुझ्या ठिकाणी इनबॉर्न आहेत, म्हणजे तुझ्याकडे आहेच आहे. जीभ निर्माण झाली की त्याच्यामध्ये ओज येतं, तेज येतं, माधुर्य असतंच. पण म्हणून तू ते गुण लक्षात ठेव आणि त्या पद्धतीने सतत परमेश्वराचं नाव घे. तू दुसऱ्याची निंदा करू नको, परनिंदेच्या मागे लागू नको. त्यज सकल लोक वार्ताम, लोकांच्या आयुष्यात काय चाललेलं आहे, व्यवहारांची चर्चा ही सोडून दे. न्यूज गॉसिपिंग करायला सगळ्यात मजा येते ना. कोण कसं वागतंय, कोणी काय केलं, कोणाकडे काय चाललंय, कोण कसं दिसायला आहे, कोण काय करतंय, आणि ते कसं निम्नस्तरीय आहेत पण स्वतःला कसं दाखवतं, हे सगळं बोलायला, बघायला, त्या दृष्टीने आपला स्वभाव ऑटोमॅटिक तयार होतो. आणि मग चांगल्यातलं चांगलं सुद्धा दिसत नाही, आपल्याला चांगल्यातलं वाईटच दिसायला लागतं. ही मानवी प्रवृत्ती निर्माण होते जी ओरिजिनल नाहीये. म्हणून जिभेला सांगितलं की तू सतत चांगलंच बोल. चांगलं बोलण्यासाठी चांगला विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे विचार पण चांगला कर. चांगला विचार करण्यासाठी तुम्हाला विवेकाचा आश्रय घ्यायला पाहिजे. म्हणजे विवेकाने वाग. विवेकाने वागलं की तुमचं भौतिक जगतही चांगल्या पद्धतीने पुढे जातं आणि आध्यात्मिक दृष्ट्या पण तुमची उन्नती होतच राहते. बरोबर आहे. जसं समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिलेत तसंच हे जिव्हा प्रार्थना. कारण सगळा मनाचा खेळ आहे. दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी आपण म्हणतो मानण्यावर आहेत. मानण्यावर म्हणजे काही मनाने मानलं की हे अतिव दुःखाला कारणीभूत आहे, की मन दुःखाच्या पहाड कोसळून त्या दरीमध्ये त्याचा कडेलोट होतो. आणि मनाने जर ठरवलं की जे मिळालेलं आहे दुःख ते तुझ्याच इच्छेने मिळालेलं आहे, तर मला ते सहन करण्याची, शांतपणाने, स्थिरपणाने सहन करण्याची तू शक्ती दे, तर त्याही परिस्थितीतून माणूस पुढे जाऊ शकतो. तर त्यज सकल लोक वार्ताम, जसं समर्थ रामदास स्वामींनी मनाला सांगितलं की तू परनिंदा काही करू नकोस, ते भानगडीत पडू नको, ओके नाही, ती जी काही जत्रा चालू आहे त्याच्यात घुसू नकोस. रामदास स्वामी म्हणतात
दास डोंगरी राहतो उत्सव देवाचा पाहतो. हा. तर तो लांबून डोंगरावरनं ते सगळं बघतो, त्यामुळे त्यातल्या सुखदुःखात तो सहभागी होत नाही. त्याला दिसतंय सगळं, पण तो कशात अडकलेला नाही. साक्षी भाव. साक्षी भाव. तर ही स्थिती मनाची असायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? खरी गोष्ट आहे ती, है ना? खरी गोष्ट आहे. कारण साक्षीभाव फार महत्वाचा आहे, इतरांकडे पाहताना आणि स्वतःच्या आयुष्याकडे बघतानाही फार महत्वाचं. आणि सोपं वाटतं हे? अतिशय अवघड आहे. सोपं तर नाही. हा, पण तरीही हे करायला आपल्याला वारंवार सांगितलं जातं, म्हणजे हे गरजेचं आहे, हो की नाही? जसं डायबिटिक पेशंट असेल तर त्याला सांगितलं की तू गोड खाऊ नको, उशिरा जेवण करू नको, व्यायाम कर, तर हे करायला अवघडच आहे सगळं. पण त्याच्याशिवाय पर्याय नाही अशी जेव्हा जाणीव होते, म्हणजे जन्म मरणाचा प्रश्न आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे, असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा ऑटोमॅटिक त्या सगळ्या गोष्टी पाळायला लागतात. तसंच हा आपल्या उन्नती किंवा अधोगतीचा प्रश्न आहे याची जाणीव जेव्हा होते तेव्हा ऑटोमॅटिक हे सगळं पाळायला सुरुवात होते. बरोबर आहे. तिसरा श्लोक आहे, कट वम्ल लवण तिक्त स्वादू कषायादी सर्व रसवांछाम. मी मागे म्हटलं होतं की श्वास घ्यायला सुद्धा जागा न ठेवता चढ्या चालीमध्ये स्तोत्र गायलं, आणि आधी वाचलंच नव्हतं, आणि मी ते बघितलं, एकाच वेळेला पोटात गोळा आला, छाती धडधडत होती, आणि मी सरळ ते गायलेलो आहे. आणि कट्वम्ल लवण तिक्त स्वादु कषायादी सर्व रसवांछा एका श्वासात म्हणलं. तर कट्वम्ल लवण तिक्त स्वादू कषायादी सर्व रसवांछा, हे सगळे रसनेचे रस आहेत. कट म्हणजे तिखट, वम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, तिक्त म्हणजे कडू, स्वादू म्हणजे गोड, कषाय म्हणजे तुरट. ओके, तर हे 6 वेगळे वेगळे रस आहेत जे आपल्या जिभेला हवेसे वाटतात. आणि भारतीय संस्कृतीची गंमत बघा की भारतीय संस्कृतीत शास्त्र, शेतीशास्त्र निर्माण झालं, अन्नशास्त्र निर्माण झालं, 7,500 श्लोक असलेलं अष्टांग हृदयम आणि अष्टांग संग्रहम अशासारखे ग्रंथ निर्माण झाले, ज्याच्यामध्ये काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, आयुर्वेदाचे, आणि कधी कसं किती काय केलं पाहिजे हेच शास्त्र निर्माण झालं. तर त्या शास्त्राला फक्त निर्माण करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या ताटामध्ये हे सगळे साहीच्या साही रस येतील. भोजनामध्ये हे पाहिलेलं आहे. हा, कसं येतात तुम्हाला स्त्री म्हणून जास्त माहिती, तुम्ही अन्न तयार करता. आता कडू तर आपल्याकडे वर्षाच्या पहिल्याच दिवशी खाण्याची पद्धत आहे ना, गुढीपाडव्याच्या दिवशीच आपण कडुनिंबाचा पाला सगळ्यांना खायला लावतो. बरोबर. रोजच्या जेवणामध्ये गोड तर प्रश्नच नाही, आंबट सार वगैरे असू शकतं, त्याच्यानंतर तिखट तर सगळ्या गोष्टी असतातच, भाजी वगैरे, आमटी आपण जे करतो त्याला तिखट लागतं, त्याच्यानंतर खारट म्हणजे मीठ असतं सगळ्या पदार्थांमध्ये, लवण आणि कषाय, तोंडल्यासारखी एखादी भाजी किंवा तुरट, इव्हन आवळ्याचा काही पदार्थ आपण केले तर त्याची चव तशी तुरट असते. आवळ्याचं सुपारी खाऊ शकतो, ते आहे. किंवा मोरावळा खातो ज्याच्यात गोड पण आहे, मोरावळ्यात तर अनेकच आहे, म्हणजे काही वेळा आलं पण घालतात तर ते तिखट पण होतं, गोड पण होतं, मीठ नसतं, फक्त मीठ नसतं. पण म्हणजे आपला जो आहार आहे तो परिपूर्ण आहार आहे, जिभेला सगळ्या रसांची तिथे तृप्ती घडवून आणायची, आणि मग शांत करायचं पोट आणि मन, आणि मग दुसऱ्या जेवणापर्यंत तिकडे वळून बघायचं नाही. तर हे काय सांगितलंय की जिव्हे विहाय भक्त्या भज सततमो नमः शिवाय ते, आणि म्हणलंय सर्व रस वांछाम, सोडून दे या रसनेची जी कामना आहे, जी सतत तुझ्या मनामध्ये चालू असते आणि त्याच्यामुळे मन शांतच होऊ देत नाही, आणि त्यामुळे जिभेला काही ना काहीतरी सारखं अन्न, फळ, रस, कशातनं तरी ती जीभ सतत चालू राहिली पाहिजे, ही मनाची कामना आहे, तर ती कंट्रोल कर, असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही बघा, जेवण झालं अगदी आणि परत काहीतरी दुसरं समोर आलं तर त्यातलं एक तरी खावं, ही मनाची इच्छा असते. शरीराचं स्पेस भरलेली असते, पोट भरलेलं असतं, मनाचं पोट नसतं भरलेलं, त्यामुळे ती जीभ लपलपत जातेच त्या पदार्थावर. आणि शेवटचा श्लोक आहे, रसने रचितोय मंजलिस्ते परनिंदा परुषैरलम वचोभी दुरितापहम नमः शिवायेत्य मुमादि प्रणवम भजस्व मंत्रम. आणि भजस्व मंत्रम करत करत त्यांनी शेवट केलाय की हे जिव्हे रसने, असं म्हणलं तिला, पुन्हा मी तुला नमस्कार करतो, चारी याच्यात पुन्हा नमस्कार. हो बाई, तुला हात जोडून तुला कळकळीची विनंती करतो की परनिंदेचे कठोर शब्द बोलण्याचं तू सोडून दे, परनिंदा परुषैरलम वचोभी सोडून दे, आणि सगळ्या पातकांचा निराश किंवा विनाश करणारं जे नमः शिवाय नाम किंवा कुठलंही नाम प्रणवपूर्वक आहे,
शिवायेत्यम उमादि प्रणवम. ओके, भजस्व मंत्रम हा मंत्र आहे नमः शिवाय. भक्तीमध्ये भज हा धातू आहे. भज म्हणजे ओवाळून टाकणे, समर्पण करणे. समर्पण ही भावना आपल्या धर्मामध्ये अत्यंत महत्वाची मानलेली ती भक्तीमध्ये. तर स्त्री आणि पुरुष म्हणजे नवरा बायको यांचं पण एकमेकांमध्ये पूर्ण समर्पण असलं पाहिजे. समर्पण ही भावना जशी आध्यात्मिक आहे तशी भौतिक जगतामध्ये संसारामध्ये पण आहे. एकमेकांच्या बाबतीमध्ये पूर्ण समर्पण असलं पाहिजे. समर्पण याचा अर्थ काय आहे की एकरूप होणं सगळ्या गोष्टींशी. म्हणजे साखर जर दुधात घातली तर साखर आणि दूध वेगळं काढता येत नाही. तर साखरेचं समर्पण आहे दुधामध्ये, पण तेलाचं समर्पण पाण्यात नाहीये. म्हणून मग ती प्रोसेस केली तर पाण्याचा रंग बदलतो, पण दुधाचा रंग साखर घातला तर बदलत नाही. तर हे समर्पण आहे. त्या समर्पणातनं दोघं एकजीव होतात आणि गोडवा निर्माण होतो त्या पदार्थामध्ये. तर हा समर्पणाचा भाग आहे तो त्या देवाच्या नावामध्ये सतत आहे. तो मधुर नावाचा जप तू सतत कर. या समर्पणावर मला एक गोष्ट आठवली, सगळ्यांना कदाचित माहिती असेल. कसं आयुष्य बदलू शकतं. संत तुलसीदासांच्या आयुष्यातली कथा आहे की त्यांचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं आणि बायको माहेरी गेली होती आणि त्यांना बायकोची खूप आठवण आली आणि त्यांना चैन पडेना. पावसाळा होता, पावसाळ्याचे दिवस होते आणि प्रचंड पाऊस पडत होता आणि रात्र झालेली होती. त्यांनी ठरवलं की काही करून बायकोला जाऊन भेटायचंय म्हणून गावातनं रात्री निघाले. तेव्हा काही गावात दिवे नव्हते. पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे अंधार होता. नदीला पूर आला होता. नदी ओलांडून त्यांना बायकोला भेटायला जायचं होतं. नदीमध्ये त्यांना एक ओंडका वाहताना दिसला अंधारामध्ये. त्या ओंडक्याला धरून ते नदीच्या दुसऱ्या तीरावरती गेले. इतकं प्रचंड पाणी होतं की वाहतच गेले असते, मेलेच असते, पण इतकी तीव्र इच्छा होती बायकोला भेटायची की त्या ओंडक्याच्या आधाराने ते तीरावरती पोहोचले. आणि बघतायत तो ओंडका नव्हता, एक प्रेत वाहत येत होतं. पण त्यांना असं वाटलं की तो ओंडका आहे, कारण मन दुसरीकडेच फोकस्ड होतं. मग धावत पळत ते पत्नीच्या घराच्या खाली पोहोचले. प्रचंड अंधार होता आणि त्यांना अचानक दिसलं की त्यांच्या बायकोची जी खोली होती त्या खोलीच्या खिडकीतून एक दोरी खाली लोंबकळत होती. त्यांना इतका आनंद झाला की आपल्या बायकोला पण आपली आठवण येत आहे आणि म्हणून तिलाही असं वाटतं की आपला नवरा काहीही करून आपल्याला भेटायला येईल, म्हणून तिने दोरी सोडली. म्हणून त्यांनी त्या अंधारात ती दोरी पकडली आणि पटापट सरसर चढत ते त्या खिडकीमध्ये पहिल्या मजल्यावरती आले. खिडकीतून आत आले. अचानक कोणीतरी खिडकीतून काळी आकृती आतमध्ये आलेली बघून त्यांची पत्नी पहिल्यांदा घाबरून ओरडली. त्यांनी तिला सांगितलं की अगं घाबरू नको, मीच आहे. आणि मग त्यांना बघून ती शॉक झाली की तुम्ही कसे काय आलात. तर ते म्हटले अगं मला माहितीच नव्हतं की तुला माझी एवढी आठवण येते म्हणून तू खाली दोरी सोडून ठेवली होतीस. ती म्हटली मी नव्हती सोडली. म्हणून जाऊन बघितलं तर तो साप होता. तर बायकोला एकीकडे भयंकर लाज वाटली, एम्बॅरेस झाली ती, कारण ती ओरडली, किंचाळली. त्या घरातले सगळे आले. मग त्यांना दिसलं की त्यांचा जावई आलेला आहे आणि काय बोलणार ना, जावयाला काय बोलणार. त्यामुळे त्यांनी सगळं पाहुणचार केला, जेवण खाण केलं. आणि मग दोघं नवरा बायको पुन्हा जेव्हा खोलीत आले तेव्हा ते पत्नीच्या जवळ गेले. तेव्हा ती त्यांना म्हणाली थांबा, तुम्ही माझ्या अजिबात जवळ येऊ नका. आज माझ्या आयुष्यातला अत्यंत लाजिरवाणा दिवस आहे की तुम्ही मला सांगितलं की मी ओंडका समजून एका प्रेताला पकडून इकडे आलो आणि दोरी समजून सापाला धरून पहिल्या मजल्यावरती मला भेटायला आलो. एवढी कामवासना, कामेच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण झाली. ही जर तीव्र इच्छा परमेश्वराच्या नावाची किंवा आत्मज्ञानासाठीची जर तुम्हाला झाली असती तर परमेश्वराने तुम्हाला दर्शन दिलं असतं आणि आत्मज्ञान ईश्वर भेटला असता आणि तुम्ही आत्मज्ञानी झाला असता. आता ह्याच्यावर कुठलाही नवरा चिडला असता आणि नवऱ्याची इच्छा आहे म्हणून त्या स्त्रीने त्याचं म्हणणं मान्य केलं असतं, नाराज होऊन का होईना. पण त्या क्षणी ती गुरुस्थानी झाली त्यांच्या. आणि तुलसीदास म्हणाले की तू माझे डोळे उघडलेस, या क्षणापासून मी रामाचं नाव घेणार. आणि पूर्ण स्वतःला झोकून दिलं आणि संत तुलसीदास ते झाले आणि त्यांनी रामचरित मानस लिहिलं. तर माणसाने कशाची इच्छा करायची आणि कशाची नाही करायची याचा विवेक त्याच्याकडे आला तर तो महान बनू शकतो. श्रोते हो, मला आशा आहे की हा भाग तुम्हाला नक्की खूपच आवडला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in,
युट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.